माय सिटी स्मार्ट सिटी या निवडणूक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एकेकाळी सायकलींचं शहर अशी ओळख असलेलं पुणे आता दुचाकींचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागले। अर्थात याचं कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नाहीये। पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पीएमपीएमएल वर अवलंबून आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलंय पुण्याची प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीनं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण समाजातल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं जाणून घेतोय, प्रत्येक घटकाच्या अपेक्षा जाणून घेतोय। पुणे शहराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पुणे शहराला भेडसावणारी सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची समस्या। सार्वजनिक वाहतुकीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सार्वजनिक वाहतुकीची संपूर्णतः भिस्त अवलंबून असते ती पीएमपीएमएलवर आणि त्यामुळेच पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, आगामी महापालिकेमध्ये जे सत्ताधारी म्हणून निवडून येतील त्यांनी काय कामं केली पाहिजे, त्यांच्या नजरेतला सक्षम उमेदवार सक्षम महापौर हा कसा असला पाहिजे याविषयी आज आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत, त्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेतोय। सगळ्या पीएमपीएमएल वर्गाचं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीकडनं। तुमच्या अपेक्षा आज आम्हाला जाणून घ्यायच्या आहे। सुरुवात आपण करूया, काय सांगाल नेमकं काय अपेक्षा आहे पीएमपीएमएलच्या सगळ्या तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आगामी सत्ताधाऱ्यांकडनं? मागील सत्ताधाऱ्यांनी जे काय काम केलं आहे ते बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे आणि पीएमपीएल कामगारांची कुठलीही देणी आजपर्यंत त्यांनी ठेवलेली नाही आहेत। त्यामुळं आम्ही थोडेसे त्यांच्या फेवरमध्ये आहोत आणि BRTचा मार्ग वाढला पाहिजे। मेट्रोच्या ऐवजी BRTला जास्त प्राधान्य दिलं तर जास्तीत जास्त बसेस मार्गावर येऊ शकतील आणि लोकांची चांगल्या प्रकारे सोय होऊ शकेल। मेट्रोला जेवढा खर्च करणार आहे त्याच्या 25% जरी खर्च तुम्ही सार्वजनिक वाहतूक पीएमपीएलवर जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सोय होऊ शकते। तसेच इथून पुढे काही येणारे जे नगरसेवक आहेत हे सुशिक्षित शिकलेले आणि जनतेच्या समस्या जसं काही 24 तास पाणी पुरवठा, कचऱ्याचे प्रश्न या संदर्भात जास्त प्रमाणात काम करणारे असतील तर चांगलं होईल। निश्चित इतर सार्वजनिक समस्या निश्चितच सुटणं आवश्यक आहे आपल्या पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं। मात्र आतापर्यंत पालिकेत ज्यांची सत्ता होती, जे सत्ताधारी होते, त्यांच्याकडनं पीएमपीएमएल बाबत काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले किंवा काय महत्त्वाचे बदल या कार्यकालामध्ये संपूर्णतः घडले? आत्ता मागील सत्ताधाऱ्यांनी पीएमपीएलचं कंट्रोल रूम एक चांगल्या प्रकारे विकसित केलं। प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी लवकरात लवकर 24 तासात त्यांचं निराकरण आत्ता केलं जातं आहे। पूर्वीचं जसं मॅन्युअली काम होतं ते ऑनलाईन केल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या तक्रारीचं पटकन निराकरण करता येतं आहे आणि आता एक बिझनेस प्लॅन या नावाखाली पीएमपीएलचं वर्कशॉप आत्ता एक झालेलं आहे मागच्या गुरुवारी आणि अजून आत्ता उद्या पण ते होणार आहे। त्यामध्ये तक्रारी जनतेच्या ह्या पीएमपीएलतर्फे ऐकून घेतल्या जात आहेत आणि लवकरात लवकर त्याचं निराकरण करण्याचं आश्वासन माननीय महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे आणि त्याचा एक निश्चित कालावधी निश्चित करण्याचं काम चालू आहे। निश्चितच नागरिकांचे वाहतूक समस्येविषयीचे जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात। तुम्ही सांगा, तुमच्या नजरेसमोर एक काय सक्षम नगरसेवक कसा असावा, काय महत्त्वाची कामं त्यांनी केली पाहिजे, कशावर भर दिला गेला पाहिजे असं प्रामुख्याने तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, नगरसेवक हा हुशार, शिक्षण, आर्किटेक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याची जी कॉलेजची मार्क असेल 1 नंबरचे पाहिजे। नाही तर तो माठ्या नगरसेवक असतो आणि करोड लाख लोकांची भाषा करतो, असा नसावा। दुसरी गोष्ट की आत्तापर्यंत पीएमपीएलमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही हे केलं ते केलं, पीएमटीची आमची सुधारणा चांगली केलेली आहे। सर्व कामगारी देणे दिले, ड्रेस दिले, आमच्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये साबण मिळतात जे वर्कशॉपमध्ये त्यांना, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। दुसरी गोष्ट की तुम्ही आता मेट्रो काढताय, मेट्रोचा तुम्ही बारीक विचार केला तर एक कॉलमला कमीत कमी 50 ते 60 लाख खर्च आहे। ते एका कॉलममध्ये कमीत कमी 50 गाड्या येतील। तर 50 गाड्याचा ज्या वेळेस तुम्ही कॉलम टाकणार, त्या साईडच्या बिल्डिंगी पाडणार, त्या कॉलमचे तुमचे करोडो खर्च, त्या करोडो खर्चामधल्या तुम्हाला आम्हाला एनी टाईम आता 1000 बसेस आल्या तरी अख्ख्या पुणे शहराची आणि साईडचे जे उपनगर आहेत त्या लोकांची सेवा चांगली होईल आणि त्यामुळं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की गाड्याचं अजूनपर्यंत गाड्या आलेल्या नाहीत। बरं, गाड्या आल्या असतात आज कमीत कमी 20-20 लोक घरी जातात, त्या ड्रायव्हर लोकांना दुटी मिळत नाही, कंडक्टर लोकांना दुटी मिळत नाही, स्पेअर पार्ट काय काय नसल्यामुळं तेच पार्ट खोडायला लागतात आणि
माझ्या शेजारी फिटर लोक पण आहेत, त्यांना विचारा की ते पार्ट काय काय खराब झालेले आहे, पण नाविलास त्यांना तेच काय काय काम करायला लागतं. तेच पार्ट चांगले आले तर चांगल्या बसेस मार्गावर येतील आणि प्रवाशांची आमची चांगली सोय होईल. मी स्वारगेट डेपोमध्ये कामाला आहे ड्रायव्हर म्हणून. माझी एकच इच्छा आहे की आमच्या खात्याने थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कशासाठी की रस्त्याच्या बसस्टॉपला आम्ही गाडी चालवतो, बसस्टॉपला रिक्षा असते, रिक्षा असताना सेकंड लेनला आमची गाडी थांबते. ती तेवढं फक्त नगरसेवकांनी आणि आमच्या खात्याने थोडं जरा लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या खात्याने आम्हाला चांगल्या ठिकाणी चांगले म्हणजे आता थोडं जरा समजून घ्या तुम्ही की फर्स्ट टाईम माझा इंटरव्ह्यू की आमच्या खात्याने आम्हाला असं केलेलं आहे की शिबिर घेतात आमच्यासाठी वेळोवेळी. दुसरी गोष्ट आम्हाला आमचे अधिकारी बी चांगले मिळालेले आहेत, वरचे खालचे. की आमचं एवढंच म्हणणं आहे की मेट्रोपेक्षा आमच्या PMTला तुम्ही सक्षम केलं तर खूप सुंदर होईल. आणि आगामी नगरसेवकांनी हेच माझी विनंती आहे की तुम्ही PMTकडे थोडं लक्ष द्या, जेणेकरून आमच्या खात्याला स्ट्रॉंग बनणं, लोकांपर्यंत घरोघरी जाणं आमची PMT ही माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट चालते जरी म्हणले चला 2 व्हीलर सोडा, मला PMTनेच प्रवास करायचा आहे आणि अशी परिस्थिती यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी पब्लिकला आव्हान करतो की एक दिवस तुम्ही आमच्या ड्रायव्हरसाठी एक दिवस आठवड्यातून एक दिवस फक्त PMTने प्रवास करा, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल. तुम्ही काय सांगाल, आगामी सत्ताधाऱ्यांकडनं तुमच्या काय नेमकी अपेक्षा आहे? कुठले महत्त्वाचे पुणे शहराचे प्रश्न आपले सुटायला हवे? मला एक PMPL विषयी बोलायचं आहे की साधारण 88च्या दरम्यान मी कामाला लागलो त्यावेळेस आपल्या इकडं शहरामध्ये डबल डेकर धावायच्या. आता त्यावेळेस रस्ते अरुंद होते, तारा वगैरे होते, आता रस्ते मोठे झालेत. तर मला वाटतं शहराच्या दृष्टीने डबल डेकर एक शान आहे, शहराची शान असते. जशी बंगलोर किंवा मुंबई अशा बऱ्याच शहरामध्ये अजून डबल डेकर चालू आहे. तर ती जी डबल डेकर जर भरपूर प्रत्येक रोडला आता मोठे रस्ते झाले तर प्रत्येक 5 रोडला जर 50 जर सोडल्या तर एक नंबर काम होईल. एका वेळेस सिटिंगची कॅपॅसिटी 90 सिटिंगची कॅपॅसिटी आहे आणि डबल डेकर एकदा चालली की रस्त्याने असं पाहायला पण असं एकदम सुखावं वाटतं की. आणि दुसरी गोष्ट अशी की सुट्ट्यांच्या दिवसात किंवा दिवाळीचे नाताळच्या सुट्ट्या असतात किंवा शनिवार रविवार जोडून सुट्ट्या येतात, त्यावेळेस जेव्हा लहान मुलांना घेऊन फिरूशी वाटतं तर डबल डेकर जर ओपन असेल त्या संध्याकाळच्या वेळेस तर ते एक पर्यटनाच्या दृष्टीने आणि PMTच्या उत्पन्नाच्या दृष्टीने पण एकदम चांगलं होईल असं मला वाटतं. तर आता आपण बघितलंय की PMPMLच्या सगळ्या या कर्मचाऱ्यांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे किंवा काही सूचना ज्या त्यांच्या अनुभवातनं त्यांना आलेल्या आहेत, त्या सूचना केलेल्या आहेत, त्याकडे जरी आता आगामी सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं तर निश्चितच शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न हा निश्चित मार्गी लागू शकेल. कॅमेरामन सुनील डांगेंसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.